खूप गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत, पण अनधिकृत वस्ती, त्यामुळे होणारे गोष्टी, मग बिल्डर लॉबी, रस्ते खराब झालेत. आज आता एक मध्ये कसाच एक मस्करीमध्ये लोकं बोलायची, तो धुरंधर पिक्चर रिलीज झाला ज्याच्यात कराची दाखवलं. कराचीच्या रस्त्यांवर पण खड्डे नाहीयेत. पण आपले मुंबईचे जर रस्ते आणि हातातल्या गल्ल्या बघितल्या तर खड्डे आहेत. फुटपाथ तर नाहीच आहेत. म्हणजे मी फुटपाथ तर एक मिथ आहे. सर्वांचं पुन्हा हे तिथे मगाशी जे बोललो त्याच्यावरतीच हां. नेऊन ठेवेन मी. L1चा क्रायटेरिया पहिला बंद करा. त्याच्यामुळे हे माणूस सांगतो तुम्हाला मी मला आमचा एक अस्फाल्टचा प्लांट आहे. त्या अस्फाल्टच्या प्लांटचा ड्रम फाटला. जुना प्लांट होता. ओरिजिनली तो बसवला होता गोदरेजनी आणि मला तो नव्याने आता तो ड्रम मला बदलायचा होता. ड्रम म्हणजे मोठा ड्रम असतो त्याच्यामध्ये ते मेल्ट होतं सगळं हे असतं ते मेटल असतं ते खडी वगैरे जी असते ती अस्फाल्ट बरोबर मिक्स वगैरे होते आणि ती प्रक्रिया असते ती. त्याचा तो ड्रम होता. तर तो मी ड्रम गोदरेजचा घ्यायचा प्रपोज केला. सिंगल पार्टी 16 लाख रुपये. असं होत नाही महापालिकेत. तुम्ही टेंडर काढा, 4 लोकांना बोलवा. 4 लोकांकडून बघा, लोएस्ट कोण असेल त्याला घ्या. माझी रिक्वायरमेंट काय आहे? मला जो प्लांट इतके दिवस चांगला चाललेला आहे, तो पुन्हा मला व्यवस्थित चालवायचा असेल, तर मला गोदरेजच पाहिजे. लिटरली मी सगळ्यांना नडलो अँड फायनली मी त्या गोदरेजचाच ड्रम लावला आणि आजपर्यंत तो चालतोय व्यवस्थित. ही जी गरज आहे, ही तुम्ही L1 म्हणालात, की तुमच्या हातात काहीच राहत नाही. आणि तुम्हाला प्ले ऑपरेटरची गोष्ट सांगतो. आपल्याकडे प्ले ऑपरेटर आता माझ्या अनुभवातून आलेल्या गोष्टी आहेत त्या. मी कोणाला प्रमोट करत नाहीये. पण एक अरेंत नावाचा एक कॉन्ट्रॅक्टर आपल्याकडे प्ले ऑपरेटर लावायचा. आता एखादा प्ले ऑपरेटर फॉर एक्झाम्पल घेतला तर त्याची किंमत 1 लाख रुपये. शिडी समजा ती आपली काय हे असते स्लाइड असते ती. आता ही 1 लाखाला मी जी शिडी लावणार आहे, ती मी कोटेशन काढलं किंवा टेंडर काढलं. मी माझ्या एस्टिमेटमध्ये 1 लाख रुपये त्याची कॉस्ट धरली. का? तर मला अरेंजची कॉस्ट आहे ती 1 लाख रुपये माहिती आहे. आता अरेंजच्या मी फॅक्टरीला जाऊन आलोय. अरेंजच्या फॅक्टरीमध्ये 400 लोक काम करतायत. त्यांच्यामध्ये रिसर्च विंग आहे. तो रिसर्च विंगवरचा माणूस वेगळा काम करतो. त्याचा तो स्टीलचा वाला वेगळा आहे. त्याचा फॅब्रिकेशनवाला वेगळा आहे. डिझाईनवाला वेगळा आहे. सगळे वेगवेगळे बसले आहेत. वेगवेगळे बरीच माणसं त्या ह्याला म्हणजे क्वालिटेटिव्ह प्रॉडक्ट ज्याला म्हणतात तो देण्यासाठी कार्यरत आहेत. डिझाईन्स आणलेले आहेत फॉरेनवरून की बाबा त्या हे करून व्हेरीफाईड करून वगैरे बरंच म्हणजे काय काय त्याच्यामध्ये मग ते 1 लाख ज्यावेळेला तो कॉस्ट आम्हाला चार्ज करतो त्याच्यामध्ये ती जी क्वालिटी आहे ती जी त्या क्वालिटीचा मला अपेक्षा आहे प्रॉडक्ट. आता मी त्याला टेंडरमध्ये ओपन टेंडरमध्ये काढलं. रस्त्यावरचा 30,000 मध्ये एक हे घेऊन आणून त्या जुन्या स्क्रॅपमधून आणून ते स्लाइड बनवून देणारा माणूस आला. तो 30,000 रुपयामध्ये कोट करतो. अजून कोणी आहे तो 40,000 मध्ये कोट करतो. आता मला जर 1 लाखाची मी वस्तू घेतोय ती बिकॉज ऑफ दॅट क्वालिटी. मी असं नाही आहे की मला ती माहिती आहे मला तो गाव खात्यातला मला 40,000 मध्ये देणार. पण मी कुणासाठी बसलोय? मी मुलांच्या सुरक्षेसाठी बसलोय. बरोबर. मी त्यांना जी चीज देणार ती मी चांगलीच देणार. उद्या माझ्या घरातल्या मुलांना मला जर काय आणून द्यायचं असेल तर मी रस्त्यावर आणून देणार का? मी बघणार की बाबा मुलाला काय हे होणार नाही ना, धोका नाही पोचणार नाही वस्तू आणून दिल्याबरोबर, या वापरत असताना पोराला काय होणार नाही ना, हे मी बघेन ना. मग तिथे मी पैसे नाही बघणार. मग इकडे तुम्हाला पैसे बघायला कोणी सांगितलेलं आहे? आमची महापालिका खूप श्रीमंत आहे. खूप. महापालिका तुम्हाला विचारत नाही. तुम्ही मागाल ते तुम्हाला देणार. पण तुम्ही मागताना जर तुम्ही तुमचा स्वार्थ त्याच्यामध्ये घुसडून तुम्ही म्हणाल चला आता ही 1 लाखाची कॉस्ट आहे, हा तर 30,000 किंवा 40,000 मध्ये देतो, मला त्याच्यात बाबा 20,000 ठेव, माझे तो करून तो 80,000 भर. त्याने 80,000 मध्ये कोटेशन उचललं, टेंडर उचललं. माझा तोच पुढचा प्रश्न होता की लाख रुपयाची रिक्वायरमेंट देऊन 30,000चं विकत घेणं आणि 70,000 मधले हे कसं बदलेल? ते त्यासाठीच तुम्ही जो म्हणजे टेंडर काढाल त्यावेळेला यू गो बाय क्वालिटी. आणि क्वालिटी व्हेरीफाय करायला तुम्हाला नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. तुम्ही जर माणूस समजा एखादा माणूस एखादी वस्तू मी 100 रुपयाची वस्तू जर तो 1,200 रुपये म्हणत असेल तर का बाबा हा 1,200 रुपये कोट करतो? जर दुसरा 80 रुपये कोट करतो तर हा 1,200 का कोट करतो? इतकी तफावत होते. अशीच तर होणार नाही ना. मग तो मटेरियल काय वापरतो, मग नेमकं त्याचं काय आहे, मग तो त्याची इंडस्ट्री जाऊन व्हिजिट करा, जाऊन बघा. तुम्हाला कोणी सांगितलं की लगेच तुम्ही हे करा म्हणून? मग हे नगरसेवकाचं काम आहे बघ. नाही, हे इंजिनियर्सचं असतं. पण
ह्याच्यामध्ये नगरसेवकांचा दुर्दैवाने रोल वेगळ्या प्रकारे असतो. आता काय आहे, इथे हे कितीतरी हे लोक म्हणाले की तो त्याच्या नाकाला शेंबूड आहे, ह्याच्या नाकाला शेंबूड आहे, स्वतःच्या नाकात आहे तो कुणाला दिसत नाही. का दिसत नाही? त्यांना वाटतं की आपला दिसत नाही कुणाला, आम्हाला दिसतो. हां, तुम्ही आज एवढे मुंगळे का त्या गुळाला चिकटलेत? तुम्हाला नगरसेवक पद पाहिजे का? तुम्हाला सेवा करायला पाहिजेत? तुम्ही सेवा करण्यासाठी एवढे आतुर आहात? इतके मारामारी एकामेकाच्या उरावरती बसलेल्या आहात आणि ती सीट आणण्यासाठी तुम्ही घरातले लाखो रुपये टाकतात किंवा इलेक्शनला एवढा खर्च करतात. कशाला करतात? तुम्हाला तो दामदुपटीने परत आणायचा आहे. मग तुम्ही तो दामदुपटीने परत आणताना तुम्ही महापालिकेचं काय करणार? वापर करणार फक्त. मग तुम्ही महापालिकेत जाऊन काय सेवा करणार नाही आहात. तुमचं एमच ठरलेलं आहे की मी एवढे टाकले ते एवढे मला वसूल करायचे आहेत. आणि हा ॲटिट्यूड प्रॉब्लेम आहे. तुम्हाला म्हणून काम करा, पैसे येणार. हां, पण तुम्ही ज्या कामासाठी तुम्ही एवढ्या सचोटीने मागे लागलेला आहात, करा ना. लोकांना द्या रस्ते चालायला. तुमच्या एरियामध्ये एरिया खूप मोठी नाही आहे. अनधिकृत जेवढी दुकानं असतील, जे कोण हप्त्यावरती लागले त्यांना तुम्ही काढा स्वतः. का पोलीस पाहिजे तुम्हाला? का महापालिकेचे कर्मचारी पाहिजेत? महापालिकेचे कर्मचारी तुम्ही तसे पण बोलवलं तर येणार, पण ते तोडायला बोलवत नाहीत. ते त्याला प्रोटेक्ट करायला बोलवतात. अरे तुम्ही जर त्याच्या मागे जर प्रोटेक्शन म्हणून उभे राहिलात तर तुम्ही त्यांच्यावरती तुम्हाला अन्याय करायचा नाही आहे. पण हे करत असताना तुम्हाला ज्यांनी मतदार म्हणून मतं दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही अन्याय करता. उद्या एखाद्या तुमच्या मतदाराच्या घरापर्यंत जर ॲम्ब्युलन्स पोहोचली नाही तर ते कुणाचा नालायकपणा आहे? तो इतरांचा कुणाचा नाही आहे. तो ज्याला तरी तिथे नेऊन बसवलंय त्या खुर्चीवर त्याचा नालायकपणा आहे. पोचायला पाहिजेत ना. तुमच्या जरुरतीच्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला म्हणजे नगररचना हे सगळ्या गोष्टी तुमच्या त्या 18 मध्ये येतात. ज्या शेड्यूल 12 म्हणालो मग राज्यसभेचं राज्याच्या अखत्यारीतलं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. तुमचं स्मशान येतं, तुमचं पर्यावरण येतं. आज AQI एवढा वाढतोय. का वाढतोय? कारण तुम्ही कानाडोळा करतात. कॉर्पोरेशन करतं, कारवाया करतं कॉर्पोरेशन, पण तुम्ही तिथे तुमच्या ओळखी दाखवून तुम्ही जर तिकडे गेलेल्या माणसाला जर मॅनिप्युलेट करायला लावत असाल किंवा त्याला दम देत असाल तू इथे येऊ नको बाबा म्हणून. आणि आमचे अधिकारी कसे ते सोयीस्कर प्रमाणे घेतात. ते कोणत्या अंगाला कशाला लावून घेऊ माझ्या, मला पगार मिळतोय.